आजचा व्हिडिओ त्या वर्गासाठी खूप महत्त्वाचा आहे जे शेअर मार्केटमध्ये नियमित गुंतवणूक करतात. या मोठ्या प्रमाणावरील पैसे काढण्यामुळे भारताच्या प्रमुख शेअर निर्देशकांमध्ये घट झाली आहे आणि देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. FIIच्या गुंतवणूक काढण्यामागे मोदींच्या आर्थिक धोरणांची आणि सेबीवरील विश्वासाची भूमिका आहे का? आता डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर विशिष्ट धोरणांची त्यांनी जी घोषणा केली त्यामुळे भारतीय शेअर बाजारावर त्याचे काय परिणाम होतील त्यावर एक नजर टाकूया. नमस्कार, आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. मी सचिन संघवी. आजचा आपला विषय आहे शेअर बाजारात मागील काही महिन्यांपासून सततची घसरण का होत आहे. आजचा व्हिडिओ त्या वर्गासाठी खूप महत्त्वाचा आहे जे शेअर मार्केटमध्ये नियमित गुंतवणूक करतात. तुम्हाला माहिती आहे का, फक्त गेल्या 6 महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजे FII ज्यांना आपण म्हणतो त्यांनी भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक काढून घेतली आहे. ऑक्टोबर 2024 मध्येच FIIने $10 अब्ज अधिक गुंतवणूक काढून घेतली होती. नोव्हेंबरमध्ये ती $2.55 अब्ज वर काढण्यात आली होती. 2025च्या सुरुवातीला जानेवारीच्या पहिल्या 7 ट्रेडिंग दिवसामध्ये FIIने जवळजवळ $2 अब्ज किमतीचे भारतीय शेअर्स विकलेत. या मोठ्या प्रमाणावरील पैसे काढण्यामुळे भारताच्या प्रमुख शेअर निर्देशकांमध्ये घट झाली आहे आणि देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. FIIच्या गुंतवणूक काढण्यामागे मोदींच्या आर्थिक धोरणांची आणि सेबीवरील विश्वासाची भूमिका आहे का? तर होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांची दिशा आणि सेबी यांच्यावरील विश्वासाचा देखील यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. खालीलप्रमाणे या बाबींचे सविस्तर विश्लेषण करूया. मोदींची आर्थिक धोरणे व त्याचे दुहेरी परिणाम. 1. मेक इन इंडियाचे फेल्युअर. 2. GDP चांगल्या दराने वाढत असली तरी रोजगार निर्मितीत घसरण व पर कॅपिटल इन्कम मध्ये घसरण आणि त्यामुळे काही क्षेत्रात वाढीचा अभाव यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. 3. सेबीवरील विश्वास आणि नियामक वातावरण. FIIs गुंतवणुकीसाठी सेबी सारख्या नियामक संस्थांच्या स्थिरता, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर अवलंबून असतात. यावर विश्वास कमी होणे गुंतवणुकीवर परिणाम करू शकते. उदाहरणार्थ अदानी समूह प्रकरण. अदानी समूहावरील आरोप आणि सेबीच्या चौकशीतील विलंबामुळे त्याच्या स्वायत्तेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहे. इनसायडर ट्रेडिंग आणि बाजारातील हस्तक्षेप. नियामक त्रुटी किंवा मोठ्या कंपन्यांवरील पक्षपातीपणाची धारणा FIIचा विश्वास कमी करू शकते. धोरणांमधील अस्थिरता. भांडवली नफा किंवा लाभांशावरील करात वारंवार बदल झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याच दरम्यान मग US व्याजदर वाढ आणि जागतिक अनिश्चितता आणि भूराजकीय तणाव यामुळे मुख्यतः गुंतवणूक काढून घेतली जात आहे. देशांतर्गत पक्षपातीपणा, काही धोरणांमध्ये स्पष्टतेचा अभाव आणि नियामक त्रुटीचा FIIच्या चिंतेवर भर घालतात आहे. भारत हा उच्च वाढीचा पण उच्च जोखीम असलेला बाजार मानला जातो. अचानक धोरणात्मक बदल गुंतवणुकीसाठी अनिश्चितता निर्माण करतात. त्यामुळे परताव्यात जोखमीची धारणा निर्माण झाली आहे. भारतीय कंपन्यांच्या नफ्यात गेल्या 4 वर्षांमध्ये सातत्याने 10 पट वाढ झाली होती, परंतु मागील 2 तिमाहीत त्यात घट झाली. त्यामुळे कंपन्यांच्या भविष्यातील नफ्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला आहे. उच्च US बॉन्ड यील्डच्या अमेरिकेतील व्याजदर वाढल्यामुळे गुंतवणूकदारांना तेथे अधिक चांगले आणि स्थिर परतावे मिळत आहेत. डॉलरची मजबूत होणारी किंमत. मजबूत डॉलरमुळे भारतीय शेअर बाजारातून होणाऱ्या परताव्यात घट होत आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना इतर बाजारांकडे वळणे क्रमप्राप्त झाले आहे. जागतिक अस्थिरता. रशिया युक्रेन युद्धासारख्या जागतिक संकटामुळे गुंतवणूकदार उदयोन्मुख बाजारांमधून गुंतवणूक काढून घेत आहेत. इतर उदयोन्मुख बाजारांची भारतीय शेअर बाजारांशी स्पर्धा होत आहे. जसे काय ब्राझील, इंडोनेशिया, व्हिएतनाम यासारख्या बाजारांमुळे भारताला चांगली स्पर्धा मिळत आहे. अमेरिका फर्स्ट याचा आर्थिक धोरणांवर प्रभाव. ट्रम्प यांच्या व्यापार संरक्षण वादावर भर. त्यामुळे उदाहरणार्थ जास्त शुल्क किंवा आयात निर्बंध. तर भारतीय निर्यात क्षेत्रासाठी जसे की IT क्षेत्र, औषध निर्मिती आणि वस्त्र उद्योग यांच्या समोर आव्हाने निर्माण होतील. यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स घसरू शकतात. अमेरिकेत उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळाल्यास भारतीय कंपन्यांना कमी मागणीचा सामना करावा लागू शकतो, ज्याचा परिणाम त्यांच्या बाजार मूल्यावर होईल. जर ट्रम्प अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारी धोरणे राबवतील, उदाहरणार्थ कर कपात किंवा उद्योगांसाठी प्रोत्साहन, तर FIIs त्यांच्या गुंतवणुकीसाठी अमेरिकन बाजारपेठांना प्राधान्य देतील. त्यामुळे भारतातून भांडवल बाहेर जाऊ शकते.
डॉलरचे बळकट होणे अशा धोरणांमुळे डॉलरची किंमत वाढल्यास भारतीय रुपयांवर त्याचा दबाव येईल, आयात महाग होईल आणि त्यामुळे भारतात महागाई वाढण्याचे अजून नकारात्मक परिणाम होतील. एकट्या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांचे अवघ्या 5 दिवसात 44,935 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वरील ही सर्व निष्कर्ष निघतात, पण भविष्याच्या गर्भात अजून काय व किती नकारात्मक किंवा सकारात्मक परिणाम लिहून ठेवले आहे त्याची उलगड कशी होते त्यावर सर्व भारतीय बाजारपेठेचे एकूणच भविष्य निर्भर आहे. कारण जागतिक जीडीपी मधील अमेरिकेचा हिस्सा 2023 पर्यंत अमेरिकेचा जागतिक जीडीपीच्या सुमारे 24 ते 25% योगदान होते. याचा अर्थ असा की जगातील सुमारे चौथ्या भागाचा आर्थिक उत्पादन अमेरिकेकडून होते. 2023 मध्ये अमेरिकेचा जीडीपी अंदाजे $26.85 ट्रिलियन होता, तर जागतिक जीडीपी सुमारे $105 ट्रिलियन होता. दुसऱ्या महायुद्धानंतर 20व्या शतकाच्या मध्यभागी अमेरिका जवळपास 40 ते 50% जागतिक जीडीपी देत होती, ज्यामुळे ती एक प्रमुख आर्थिक शक्ती बनली होती. दशकानुदशके आशियातील चीन आणि भारतासारख्या इतर अर्थव्यवस्थांचा वाढीमुळे अमेरिकेचा वाटा कमी झाला होता. पण आज तरीही 1/4 जीडीपी मध्ये अमेरिकेचे योगदान आहे. सध्याच्या परिस्थितीत जीडीपीच्या बाबतीत अमेरिका सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि युरोपियन युनियन तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र चीनची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढत आहे आणि पुढील दशकात जीडीपी मध्ये अमेरिकेला चीन मागे टाकू शकते असा अंदाज आहे. तुम्हाला वरील माहिती कशी वाटली ती नक्कीच आपली कमेंट करून सांगा. आर्थिक गुंतवणुकीबाबत सुरक्षित राहा, सृजनशील राहा व विचारी राहा. माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी सचिन संघवी.